तर मित्रांनो 6:30 वाजलेले आहेत. खालीवर चाललेलो आहे, गाडी आलेली भरायसाठी. त्यामुळं अजून पूर्ण उजडलेलं पण नाही आहे. पप्पा चाललेले आहेत दूध आणायला. पोल्ट्रीतली लाईट लावलेली आहे बघा पक्ष्यांना, सर्व हॅलोजन लालवाले 500 वॅटचे. जाऊया आता खाणीवरती. काय करू? ते खूप घ्या, शेंडी काढायची पुस्तक. बाजूला टेस्टर पण ठेवलं बा. तर मित्रांनो वाजलेले आहेत 11 आणि मी आहे उमरजमध्ये. पॉवर टिलरचं साहित्य तुटलेलं, तर ते थोडंसं घेतलं. एक चेन तुटलेली, ती चेन घेतली आणि बाकीचं क्लच मांडीचं एक कॅप होती ती, आणि ब्रेक लायनर वगैरे थोडंसं साहित्य होतं ते वगैरे घेतले. आणि आता निघालो आहे घरी. बाईक घेऊन आलो आहे, काय टेन्शन नाही आहे. तर मित्रांनो आता 11:30 वाजलेले आहेत आणि मी खाणीवरती पोचलेलो आहे. अर्ध्या तासात आलो. हे आपला एक हा कॅप आहे आणि तिचा हा पॅकिंग, ॲनाबॉन्ड, एक ब्रेक लायनर आणि चेन. हे जवळपास 1100 रुपयाचं साहित्य आहे आणि 100 रुपयाचं आपण तेल टाकलं. आता पोचलेलो आपण खाणीवरती. तर मित्रांनो 1:30 वाजलेले आहेत. घरी आलेलं आहे जेवायला. मित्रांनो 4:30 वाजलेले आहेत आता आणि घरी जरा झोपलो मी 1 तासभर. जेवण वगैरे करून झोपलो आता आणि 4 वाजता उठलेलो. 4 वाजता उठून दुकानावर गेलो आणि 3 वह्या आणल्यात हिशोबासाठी, सेपरेट हिशोब करण्यासाठी. ज्याच्यामध्ये एक वही ट्रॅक्टरच्या हिशोबासाठी असेल, एक वही होलसेलरवाल्यांच्या जे बाहेरून गाड्या येतात त्यांच्यासाठी एक वही असेल, आणि ही वाली वही ती खर्चीसाठी असेल, म्हणजे कोणाला किती पैसे दिले किंवा मेंटेनन्स किती केला त्यासाठी ही एक वही असेल. असे 3 वही आणल्यात आणि एक लस्सीचं पॅकेटसुद्धा पिलं. आता खाणीवर चाललेलं आहे. तर मित्रांनो 2 ट्रॅक्टर भरून पाठवले, तर एक गाडी पण भरून पाठवली. टिप्पर आपला असतो तो. आणि आता वाजलेले आहेत 6:30 आणि मला थोडंसं मोटरचं काम करायचं आहे. इथे आपल्या शेडमध्ये मोटर ठेवलेली आहे. अंधार पडत चाललेला आहे. गुरं वगैरे सगळे घराकडे चाललेले आहेत. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.